नमस्कार, स्वागत आहे सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शिक्षकांचं सुद्धा। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 26 एप्रिलला आपली शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे आणि विद्यार्थ्यांची काही तयारी झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांची तयारी झालेली नाहीये या विद्यार्थ्यांची तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे, कारण आज आपण पाहणार आहोत संपूर्ण प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची। तर आपल्याला या प्रश्नांचा सरावात काय करायचं आहे, तर आपल्याला संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 26 एप्रिलला हे जे प्रश्न आहेत हे नक्कीच कामाला येतील। तर चला आपल्याला प्रश्नांचा सराव करायचा आहे। इंग्लिशचे प्रश्न तुम्हाला कशा स्वरूपाचे विचारले जाणार आहेत तर ते तुमच्या समोर आहेत। व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा असा गैरसमज असतो की माझी फक्त आता शिष्यवृत्तीची परीक्षा झाली म्हणजे तोपर्यंतच मला व्हिडिओची गरज आहे का? पण 4थी पर्यंत शिक्षण घेतलं याचा अर्थ असा कधीच होत नाहीये की आपलं सगळं शिक्षण संपलेलं आहे, कारण 5वीला तुम्हाला पुन्हा काय आहे तर नवोदयची परीक्षा द्यायची आहे। त्याचे व्हिडिओ आपले या चॅनलला येत असतात, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। बघा, प्रश्न पहिला इंग्रजीचा आपल्या समोर काय आहे तर काळजीपूर्वक लक्षात घ्या। कंप्लीट द सिरीज बाय अल्फाबेटिकली। इयत्ता 4थीचे विद्यार्थी जे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना एक गोष्ट लक्षात येणं गरजेचे आहे। हा शब्द आहे अल्फाबेटिकली। अल्फाबेटिकली याचा अर्थ असा आहे की ABCD या क्रमाने आपली जी काही ABCD असते, ए पासून झेड पर्यंत ती विशिष्ट क्रमाने आहे आणि आपल्याला हे जे शब्द आहेत या शब्दांच्या पुढचा शब्द क्रमाने येणारा कोणता असेल तर बघा, बास्केटबॉल नावाचा एक खेळ आहे, तो तुम्ही ऐकला असेल। या बास्केटबॉल या शब्दाची सुरुवात बी पासून होते। त्यानंतर पुढचा तुमचा आवडता खेळ आहे क्रिकेट। क्रिकेट या शब्दाची सुरुवात सी पासून होते। त्यानंतर हॉकी आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, त्या शब्दाची सुरुवात एच पासून होते। बघा, या शब्दाची सुरुवात बी पासून, सी पासून, एच पासून, म्हणजे नंतर येणारा जो काही शब्द असेल तो नक्कीच एचच्या नंतरचा असावा। के कबड्डी, एचच्या नंतर पुढे कुठेतरी के येणार आहे। ॲथलेटिक्स येणार आहे का? एचच्या नंतर ए येईल का? नाही, म्हणून हा पर्यायच होणार नाहीये। एचच्या नंतर सी येईल का? कॅरम होणार नाहीये। बॅडमिंटन होणार नाहीये, म्हणजे कबड्डी काय येणार आहे? हॉकीच्या नंतर येणारा खेळ असणार आहे, म्हणजे कबड्डी हे आपलं अचूक उत्तर आहे। या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 26 एप्रिलला दिसून येणार आहेत पेपरमध्ये। येतंय लक्षात? अल्फाबेटिकली ऑर्डर या पद्धतीने तयार करावी लागते बालमित्रांनो। आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। पुढचा प्रश्न असा आहे, फाइंड द ऑड टर्म। ऑड टर्म शोधा याचा अर्थ असा आहे की आपल्याला वेगळा पर्याय शोधायचा आहे। म्हणजे आपल्याला 4 पर्याय दिलेले असणार आहेत, 4 पैकी 3 कुठेतरी सारखे असणार आहेत, एक पर्याय मात्र वेगळा असणार आहे, त्यालाच म्हटलं जातं ऑड टर्म। काय म्हटलं जातं? ऑड टर्म। हे इथे लक्षात ठेवा। बघा, पहिला शब्द आहे स्पून, दुसरा आहे मून, सोल, नून। बघा बरं, स्पून मध्ये, मून मध्ये आणि नून मध्ये काय आहेत हे? यांना रायमिंग वर्ड्स असं म्हटलं जातं, कारण या शब्दांचा उच्चार करताना कुठेतरी राइम्स होतो। स्पून, मून, नून, पण सोल वेगळा उच्चार होतो, म्हणजे याला जुळणारा रायमिंग वर्ड नाहीये। सो याचा आन्सर काय होणार आहे तर पर्याय क्रमांक सी, सोल हे वेगळं आहे, म्हणजे ऑड टर्म आहे। येतंय लक्षात? व्हिडिओ आवडला लाईक करायचा आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 कडे यायचं आहे। विच वर्ड डिस्क्राइब मिल्क। मिल्क तुम्हाला माहिती आहे, मिल्क म्हणजे काय तर मिल्क म्हणजे दूध, आणि दूध या शब्दाला, मिल्कला डिस्क्राइब करणारा शब्द कोणता आहे? डिस्क्राइब करणे म्हणजे त्याचं वर्णन करणारा शब्द। बघूयात पर्यायात काय दिलेला आहे। रेड, मिल्क रेड असतं का बेटा? नाही। व्हाईट, यस, मिल्क कसं असतं? व्हाईट असतं। खालची पर्याय बघा, ब्लॅक असतं का? नाही। ग्रीन असतं का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे मिल्कचं योग्य डिस्क्राइब करणारा शब्द आहे। येतंय लक्षात? असेच प्रश्न तुम्हाला असणार आहे 26 तारखेला तुमच्या पेपरमध्ये।
क्वेश्चन नंबर 4 आहे फाइंड ऑड टर्म. पुन्हा एकदा तेच आलेलं आहे की नाही. ऑड टर्म म्हणजे वेगळं पद शोधायचं आहे. बघा बरं, डॉग, कॅट, काऊ, टायगर सगळे अॅनिमलचे नाव आहेत. पण डॉग असेल, कॅट असेल किंवा काऊ असेल, हे काय आहेत बरं, आपले पेट अॅनिमल आहेत. त्यांना आपण पाळू शकतो. टायगर कधी पाळला का आपण? नाही. म्हणून यातली ऑड टर्म कोणती आहे? ऑप्शन नंबर डी. टायगर काय आहे? वेगळा आहे. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आहे? तर ऑप्शन नंबर डी हे मिळणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे रिअरेंज. रिअरेंज म्हणजे पुन्हा अरेंज करा. काय करायचं आहे? गिव्हन अल्फाबेट्स टू मेक अ मीनिंगफुल वर्ड. आपल्याला इथे काही अल्फाबेट्स दिलेले आहेत. ई, ओ, एच, यू, एस असे अल्फाबेट्स दिलेले आहेत, इंग्लिश अल्फाबेट्स. यांना आपल्याला रिअरेंज करायचं आहे आणि एक मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे. अशा वेळेला तुम्हाला पर्यायांची सुद्धा कधी कधी मदत होते बरं. तर बघा, इथे आपण एच हा वर्ड, एच हे अल्फाबेट सुरुवातीला घेऊयात, देन ओ घेऊयात, देन यू घेऊयात, देन यस घेऊयात आणि नंतर ई घेऊयात. काय शब्द बनला बरं? म्हणजे हा आपण एच पहिल्यांदा घेतला, हा दुसऱ्यांदा, त्यानंतर तिसऱ्यांदा, त्यानंतर हा 4 नंबरला आणि हा 5 नंबरला, आणि एक काय बनवला? एक वर्ड तयार केला. काय वर्ड तयार झाला? तो HOUSE. हाऊस म्हणजे काय? तर घर. बघा बरं, होम आहे का? नाही होणार. HOLE होणार का? नाही. हाऊस होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर होतं. या पद्धतीने पेपर सोडवा बालमित्रांनो, म्हणजे तुम्ही नक्कीच शिष्यवृत्ती पात्र व्हाल आणि आपली जी काही चमक आहे ती नक्कीच दाखवाल. चला, पुढचा प्रश्न काय आहे? तर हाऊ मेनी ओवेल्स आर देअर इन द वर्ड अम्ब्रेला. या अम्ब्रेला या वर्ड मध्ये, या शब्दामध्ये किती ओव्हेल्स आहेत? ओव्हेल्स कशाला म्हणतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे टोटल इंग्लिशचे अल्फाबेट्स आहेत 26. त्यापैकी 5 काय आहेत? ओव्हेल्स आहेत. कोणकोणते? ए, ई, आय, ओ, यू हे ओव्हेल्स आहेत. मग त्यापैकी ए, ई, आय, ओ, यू पैकी कोणकोणते अल्फाबेट्स यामध्ये आलेले आहेत ते बघूयात बरं. यू आलेला आहे, त्यानंतर ई आलेला आहे आणि ए आलेला आहे. ए, ई, आय, ओ, यू पैकी किती आलेले आहेत? 3 आलेले आहेत. म्हणून ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट आन्सर आहेत. कोणकोणते? यू, ई आणि ए हे 3 आलेले आहेत. ए, ई, आय, ओ, यू पैकी 3 जे काही ओव्हेल्स आहेत ते अम्ब्रेला या शब्दामध्ये आलेले आढळून येतात. त्यानंतर पुढचा आहे हाऊ मेनी कॉन्सोनंट आर देअर इन द वर्ड स्पॅरो. स्पॅरो या वर्ड मध्ये किती कॉन्सोनंट्स आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. ओव्हेल जसे 5 आहेत तसेच इंग्लिश अल्फाबेट मध्ये 21 कॉन्सोनंट्स आहेत. राहिलेले सगळे कॉन्सोनंट्स असतात. म्हणजे यस हा कॉन्सोनंट आहे, पी हा कॉन्सोनंट आहे, ए हा ओव्हेल आहे, आर कॉन्सोनंट, हा आर कॉन्सोनंट, ओ ओव्हेल आणि हा सुद्धा कॉन्सोनंट. किती झाले? 5 आहेत. सो 5 काय असणार आहेत? या स्पॅरो या वर्ड मध्ये कॉन्सोनंट्स आहेत. देन फाइंड द करेक्ट होमोफोन. होमोफोन याचा अर्थ काय आहे बालमित्रांनो? ज्यांचा उच्चार सारखा होतो पण त्यांचं स्पेलिंग किंवा अर्थ हा वेगळा असू शकतो. फॉर द वर्ड सम. सम या वर्ड साठी कोणता होमोफोन आहे? तर बघा, सम म्हणजे ऍड का? होमोफोन. समचा अर्थ ऍड होऊ शकतो पण तो अर्थाने होमोफोन आहे का? तो नाही. सेम नाही. सम बघा, याचाही उच्चार सम होतो आणि यशोयमी याचाही उच्चार सम होतो. हे एकमेकांचे काय आहेत? होमोफोन्स आहेत. काय आहेत ते? होमोफोन्स. येतंय लक्षात? असे होमोफोन्स आपल्याला निश्चितच विचारले जाणार आहेत. पालक जर जवळ असतील तर त्यांनी असंच बसून राहा, कारण आपला मूल जे आहे ते 4थीला शिकतंय. हा व्हिडिओ ते संपूर्ण बघणार नाही. तुमची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला कुठेतरी योग्य दिशेने नेणं. त्याला जर गरज असेल तर काळजीपूर्वक त्याला समजावून सांगा, कारण आज त्याला तुमची गरज आहे. येतंय लक्षात? चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. फाइंड द अपोजिट वर्ड्स टू बिग. बिग या शब्दासाठी अपोजिट वर्ड कोणता? अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द. बालमित्रांनो, बिगचा अर्थ होतो मोठा.
आपल्याला थोडंसं इंग्रजीचे शब्द माहीत असणं गरजेचे आहेत, कारण आता आपण इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिकतो. मग बिग हा मोठा जर असेल तर मग छोट्यासाठी आपण काय शब्द यूज करतो बरं? एलिफंट. एलिफंट बिग असतो, पण तो अपोजिट आहे का? नाही. जायंट. जायंट म्हणजे मोठाच. बॉस. बिग बॉस का? नाही, तो कार्यक्रम आहे. आपले घरचे फक्त मोबाईलवरती तो पाहत राहतात, हो की नाही? चांगलं शैक्षणिक असं काही बघत नाही, बिग बॉस पाहत राहतात. तर असं काही आपण बघायचं नाही. बिगचा अपोजिट वर्ड आहे स्मॉल. कोणता आहे? स्मॉल. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे स्मॉल. बिग बॉस बघण्यापेक्षा असे व्हिडिओज आपल्या मुलांपर्यंत पोहोचवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलला येत असतात. इथे काही बिग बॉस किंवा अवांतर कोणत्याही गोष्टी आपल्या चॅनलला तरी नक्कीच येत नाही. व्हिडिओ जर आवडला लाईक करायचा आहे, सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे, कारण सबस्क्राईब केल्याच्या नंतर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहेत. आणि शेअर करायचा आहे आपल्या नातेवाईकांमध्ये, ही सुद्धा आपली जबाबदारी आहे पालकांची, कारण आपल्या लहानग्यांना एवढं नाही कळत आहे. फाइंड द ऑड पेयर. ऑड पेयर निवडायचे आहे. ऑड पेयर निवडा याचा अर्थ काय आहे? तर यातलं वेगळं कोणतं आहे पद ते आपल्याला शोधायचं आहे. कॅट, मॅट. काय वाटलं बरं इथे? कॅट आणि मॅट हे शब्द वाटल्याच्या नंतर कुठेतरी रायमिंग आहेत असं वाटलं. वॉल, बॉल रायमिंग आहे. रायमिंग आहे. गो, कम. गो, कम हे रायमिंग आहे का? नाही, हे एकमेकांचे काय आहेत? तर अपोजिट आहेत. म्हणून हा वेगळा आहे. फॅन, मॅन हे रायमिंग आहेत. म्हणजे यातलं आपल्याला काय करायची? ऑड पेयर शोधायची. ऑड पेयर कोणती? गोकम ही ऑड पेयर झाली. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला. असेच इंटरेस्टिंग आहे. आता तुम्ही इथपर्यंत आलात ना, कारण सुरुवातीचे जे प्रश्न होते, जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहता पाहता स्किप करून पुढे गेले ना, त्यांना निश्चितच यश मिळणार नाही. आता इंटरेस्टिंग गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि आपल्या उपयोगी गोष्टी सुरू झालेल्या आहेत. बघा, सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर. या पिक्चर मध्ये ही जी मुलगी आहे ती काय करत आहे? हँड वॉश करत आहे. म्हणजे ऍक्शन कोणती आहे? वॉश आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येतात, चित्र दिलेली असतात, कारण तुम्ही इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेताय आणि पहिल्यांदा तुम्ही कोणती तरी एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहात. देन अगेन इथे सिलेक्ट द ऍक्शन वर्ड. यासाठी ऍक्शन वर्ड शोधायचा आहे. इथे एक कार्टून दाखवलेला आहे आणि ते काय करत आहे? तर कोणीतरी जायंट आलेला आहे आणि हा काय करतोय? दरवाजा ढकलतोय, क्लोज करतोय. काय करतोय? मग ओपन, वॉश, टेक की क्लोज, तर तो क्लोज करतोय. डोअर क्लोज करतोय, याला घाबरून क्लोज करतोय की नाही? तर CLOSE क्लोज. या पिक्चर साठी अचूक काय आहे? हा वर्ड आहे ऍक्शन वर्ड. येतंय लक्षात? चला पुढे बघा. विच वर्ड इज नॉट अ डिस्क्रायबिंग वर्ड. पुढील पैकी कोणता डिस्क्रायबिंग वर्ड नाही? पाठीमागे आपण बघितलेला आहे. डिस्क्रायबिंग म्हणजे काय? तर एखाद्या नाउनला डिस्क्राईब करणारा वर्ड असतो. जस्ट लाईक अ गुड. यू आर गुड बॉय, यू आर गुड गर्ल. म्हणजे तुम्ही मुलगा आहात, मुलगी आहात, पण कसे गुड आहात, म्हणजे तुम्हाला डिस्क्राईब करणारा हा शब्द आहे गुड. बॅड. बॅड सुद्धा काय आहे? डिस्क्रायबिंग वर्ड आहे. क्लिव्हर, यू आर क्लिव्हर बॉय, डिस्क्रायबिंग वर्ड आहे. प्ले. प्ले हा वर्ड डिस्क्रायबिंग आहे का? नाही, तर तो आहे ऍक्शन वर्ड. काय आहे? ऍक्शन वर्ड आहे. प्ले हा डिस्क्रायबिंग वर्ड नाही, तर ऍक्शन वर्ड आहे. त्यानंतर विच वर्ड इज नॉट ऍक्शन वर्ड. पुढील पैकी कोणता ऍक्शन वर्ड नाही? आता रन, तुम्ही रनिंग करता, ऍक्शन आहे रनिंग करणे. सिंग, तुम्ही गाणे गाता, ऍक्शन आहे गाणे गाणे. सॉन्ग नाही. वॉक ऍक्शन आहे, चालणे ही ऍक्शन आहे, पण सॉन्ग गाणे ही ऍक्शन नाहीये. येते लक्षात? सिंग करणे म्हणजे ही ऍक्शन आहे, पण एखादं सॉन्ग कुठेतरी छापलेलं आहे तर ती ऍक्शन आहे का? नाही. चला पुढच्या क्वेश्चन कडे जायचं आहे. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड. आपल्याला रायमिंग वर्ड शोधायचा आहे या पिक्चर साठी, या चित्रासाठी. तर याला काय म्हणतात बरं चित्रातला? तर म्हणतात फ्लावर. FLOWER, फ्लावर. फ्लावर साठी रायमिंग वर्ड यमक जुळणारा. फ्लावर, शॉवर. बघा, जुळला रायमिंग. फ्लावर म्हणजे फ्लोर का? फेअर का? गार्डन का? नाही, गार्डन मध्ये फ्लावर असतात. याचा अर्थ असा नाही की तो रायमिंग वर्ड आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे हे काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आणि इयत्ता चौथीचे विद्यार्थी
यांना या सूचना कळणं गरजेचे आहेत. म्हणून म्हटलं पालक जर जवळ असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या जवळ बसा, कारण व्हिडिओमध्ये विद्यार्थी माझ्या समोर नाहीयेत, तर तुम्ही त्यांच्या जवळ बसणं खूप गरजेचं आहे. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. सिलेक्ट द अप्रोप्रिएट वर्ड फॉर गिव्हन पिक्चर्स. आपल्याला या पिक्चरसाठी अप्रोप्रिएट वर्ड निवडायचा आहे. अप्रोप्रिएट याचा अर्थ आहे योग्य. योग्य शब्द या पिक्चरसाठी आपल्याला निवडायचा आहे. आता हे एक चित्र इथं दिलेलं आहे. हा बर्ड आहे का बेटा? नाही. ॲनिमल आहे का हा? हो, ॲनिमल आहे हा. हे काय वॉटर आहे का? नाही. प्ले आहे का? नाही. म्हणजे हा काय आहे? ॲनिमल आहे. येतंय लक्षात? त्यानंतर हे सगळ्यांना आवडतं बरं, आमच्या लहान मुलांना पण. सिलेक्ट द अप्रोप्रिएट वर्ड फॉर गिव्हन पिक्चर्स. दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द या चित्रासाठी अप्रोप्रिएट वर्ड ठरेल? तर टीचर, हे टीचर आहेत का? नाही. डॉक्टर आहेत का? हे नाही. ड्रायव्हर आहे का? नाही. प्लेयर आहे. यस, याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर डी, प्लेयर. व्हिडिओ आवडतोय काय? तर लाईक करा. जर विद्यार्थ्यांना लाईक कसं करायचं हे माहित नसेल तर पालकांनी लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा जरी बघायचा असेल तरी नक्कीच बघता येईल, कारण अजूनही आपल्याकडे 26 तारीख येण्यासाठी वेळ आहे. बघा, फाइंड रिलेटेड वर्ड टू ब्रीदिंग. ब्रीदिंग साठी रिलेटेड वर्ड कोणता? ब्रीदिंग म्हणजे काय बालमित्रांनो? आपण जो श्वास आतमध्ये घेतो, बाहेर सोडतो, त्याला ब्रीदिंग असं म्हटलं जातं. आणि आता हे ब्रीदिंग जे आहे ते कशाने केलं जातं? इयरने केलं जातं का? कानांनी आपण ब्रीदिंग करतो का? नाही. आईजने ब्रीदिंग करतो का आपण? नाही. माउथने असं करतो का? नाही. नोजने? यस, नाकाने आपण ब्रीदिंग करत असतो. येतंय लक्षात? त्यानंतर फाइंड द हिडन स्मॉलर वर्ड इन द विंड. विंड या शब्दामध्ये हा एक शब्द दिलेला आहे, विंड. याच्यामध्ये लपलेला, हिडन म्हणजे काय? लपलेला. हिडन वर्ड म्हणजे लपलेला वर्ड. या वर्ड मध्ये एक छोटासा वर्ड लपलेला आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. बघा बरं, WON, इथे WON लपलेला आहे का? नाही. WIN आहे लपलेला. WILL आहे का? नाही. WHY आहे का? नाही. म्हणजे WIN हा जो काही वर्ड आहे, मिनिंगफुल वर्ड, तो या विंड या शब्दामध्ये लपलेला आहे. अशाही स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 आहे, द पिक्चर शोज. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बरं? विद्यार्थी उभे आहेत आणि ते कसे उभे आहेत? तर क्यू मध्ये उभे आहेत. QUEUE, क्यू म्हणजे काय? रांगेत उभे आहेत. हा शब्द लक्षात ठेवा, यावर 100% प्रश्न विचारला जाणार आहे बरं. क्राऊड आहे का? याला क्राऊड नाही म्हणता येत, कारण ती रांग आहे. क्यू हा अप्रोप्रिएट वर्ड आहे, म्हणजे योग्य वर्ड आहे या पिक्चरसाठी. ते काही मार्केट नाहीये. एन्जॉय आहे का? नाही. फाइंड ऑड वर्ड. आपल्याला ऑड वर्ड शोधायचा आहे, वेगळा शोधायचा आहे. क्राय, प्ले, कॅच, बॉय असे वर्ड दिलेले आहेत. तर काही ठिकाणी तुम्हाला पिक्चर दिलेले असतील, त्यावर ऍक्शन वर्ड विचारले जातील. काही ठिकाणी पिक्चर दिलेले नसणार आहेत, तरीही आपल्याला ऍक्शन वर्ड, डिस्क्राइबिंग वर्ड शोधता आले पाहिजेत. बघा, क्राय, रडणे ही ऍक्शन आहे. प्ले ही सुद्धा ऍक्शन आहे. कॅच ही सुद्धा ऍक्शन आहे. पण बॉय ही ऍक्शन नाहीये, तर त्याला काय म्हटलं जातं? कॉमन नाऊन म्हटलं जातं. हे कॉमन नाऊन वगैरे काय आहे याचे व्हिडिओ उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुमच्यापर्यंत मी आणणार आहे. आणि जर समजा तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला ते व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बघायला मिळणार आहेत. पण त्यासाठी काय करावं लागतं? चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22 आहे, फाइंड ऑड वर्ड. ऑड वर्ड शोधायचा आहे. कोणता? सॅट, रॅट, मॅट, डॅम. काय वाटलं बरं? सॅट, रॅट, मॅट काय आहेत? रायमिंग वर्ड आहेत. डॅम हा रायमिंग वर्ड होईल का यांच्यासोबत? नाही. सो डिफरंट कोणता? डॅम. येतंय लक्षात? त्यानंतर पुढे कंप्लीट द सिरीज. आता इथे आपल्याला एक सिरीज पूर्ण करायची आहे. काय? रन, फन, गन. पुढे येणारा कोणता? तो आपल्याला शोधायचा आहे. तर रॅन येईल का? रन, फन, गन म्हणजे रायमिंग आहेत. फॅन नाही. बन, हा बन बसू शकतो. रन, फन, गन, बन म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं काय होणार आहे? अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे.
क्वेश्चन नंबर 24 आहे मेक अ मिनिंगफुल वर्ड. आपल्याला इथे यशच दिलेला आहे. सुरुवातीला काही अक्षर आपल्याला लिहायचे आहेत, अल्फाबेट्स लिहायचे आहेत आणि काय करायचं आहे, एक मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे. पण अक्षर कोणती लिहायची आपल्या मनाने का नाही, पर्याय दिलेले आहेत. बघा बरं, RADI. आपण जर इथे RADI आणि यश पुढे जर लिहिलं तर काय शब्द तयार होतो, रॅडिश. रॅडिश म्हणजे काय, बरोबर मुळा. म्हणजे RADI जर याच्या समोर लिहिलं तर मिनिंगफुल वर्ड तयार झाला. पुढे जाण्याची काही गरज आहे का, नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 इंग्लिशचा हा शेवटचा क्वेश्चन. त्यानंतर लगेच बुद्धिमत्तेला सुरुवात होणार आहे. मेक अ मिनिंगफुल वर्ड. बघा सुरुवातीला अक्षरं दिलेली आहेत, नंतर काही अक्षरं जोडायची आहेत. बघा WHOY जर जोडलं तर काही मिनिंगफुल वर्ड आपण तरी ऐकलेला नाहीये. देन WHITE काय बनला बरं, व्हाईट. काय बनला, व्हाईट हा शब्द बनला. म्हणजे पर्याय क्रमांक बी काय होणार आहे, याचं अचूक उत्तर होणार आहे. चला बुद्धिमत्तेकडे. बघा अशा प्रकारे तुम्हाला काही एक सिरीज दिलेली असणार आहे, ABCDY पर्यंत दिलेली असणार आहे. झेड त्यात दिलेला नसणार आहे आणि त्यावर काय प्रश्न विचारले जातात ते बघा. प्रश्न क्रमांक 26 आहे, वरील अक्षरमालेत डावीकडून 8व्या स्थानावरील अक्षर कोणते. ही असते बेटा डावी बाजू. ही काय असते, डावी बाजू. त्यानंतर उजव्या हाताची असते ही उजवी बाजू. कोणती, उजवी बाजू. आपल्याला काय विचारलं तर डावीकडून 8वे अक्षर. बघा बरं, हे 5 अक्षर 6, 7 आणि 8 कोण आला, 8 वरती यच आला. हे झालं याचं अचूक उत्तर. वरील अक्षरमालेत उजवीकडून 10व्या स्थानावरील अक्षर कोणते. आता आपल्याला पहिल्यांदा डावीकडून विचारलं होतं, आता उजवीकडून विचारलं. ज्या बाजूने विचारलं त्याच बाजूने शोधा. 10वे अक्षर उजवीकडून. बघा 5 आणि 5 10. पी हे अक्षर कोणतं आहे, पी हे अक्षर कळतंय. पी हे अक्षर ज्या बाजूने विचारलं त्या बाजूनेच मोजायला सुरुवात करायची आहे. बघा आता मी तुम्हाला डायरेक्ट म्हटलं 5 आणि 5, कारण असे 5-5 चे ग्रुपच दिलेले असतात आणि यामध्ये आपला वेळ वाचवला पाहिजे. तुम्ही असं जरी मोजलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तरी पीच येणार आहे. येते लक्षात. म्हणून वेळ वाचवण्याचं काम करायचं आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, वरील अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते. ही जी अक्षरमाला आहे या अक्षरमालेमध्ये मधोमध येणारं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. मधोमध म्हणजे बिलकुल मधोमध आलं पाहिजे. म्हणजे या अक्षरमालेत सगळे अल्फाबेट्स 25 आहेत. किती आहेत, 25 आहेत. 25 आहेत याचा अर्थ एक अक्षर कुठेतरी काय असणार आहे, मधोमध असणार आहे. त्याच्या इकडे याला जर आपण 25 ला अर्धा अर्ध करण्याचा प्रयत्न केला तर या बाजूला 12 अक्षर येणार आहेत आणि या बाजूला 12 अक्षर येणार आहेत आणि उरलेलं जे आहे ते मधोमध असणार आहे. कुठे, मधोमध असणार आहे. बघा बरं 5 10 आणि 12 या बाजूला यल पासून या बाजूला 12 झाले, एन पासून या बाजूला 12 झाले. मधोमध आला कोण, यम. यम हे अक्षर काय आहे, मधोमध येणारं अक्षर आहे. असे मधोमध अक्षर सुद्धा आपल्याला विचारले जातात. म्हणजे यमच विचारतील असंही नाही. उदाहरणार्थ तुम्हाला जर विचारलं की ABCDE यांच्या मधोमध येणारं अक्षर कोणतं, तर यांच्या मधोमध सी आहे. असे थोडीशी फार प्रॅक्टिस करून ठेवा. यावर 100% प्रश्न हा विचारला जातो. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढील अक्षरमाला पूर्ण करा. इथे एक अक्षरमाला आहे ती पूर्ण करायची. आपल्याला काय दिलेलं आहे, अप्पर केस ए, लोअर केस ए, अप्पर केस सी, लोअर केस सी, अप्पर केस ई, लोअर केस ई. पुढे काय येईल तर अप्पर केस एफ, लोअर केस एफ येईल का, जी जी येईल का. पण हे दोन्हीही अप्पर केस आहेत, हे होणारच नाहीये. येतंय लक्षात. तर इथे नेमका क्रम कसा आहे तो समजून घ्या. बघा एच्या नंतर सी आला म्हणजे बी सोडून दिला की नाही. सीच्या नंतर डी यायला पाहिजे पण ई आलेला आहे. ईच्या नंतर एफ यायला पाहिजे का, नाही. तर मग इथे काय यायला पाहिजे, जी आणि स्मॉल जी. तर जी जी ही जी जी यायला पाहिजे. अप्पर केस वाले इथे जी जी चालणार नाहीत. येतंय लक्षात. हे सुद्धा असे कन्फ्युजिंग पर्याय आपल्याला दिलेले असतात परीक्षेला. येतंय लक्षात. म्हणून काळजीपूर्वक सूचना वाचायची, काळजीपूर्वकच उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 पुढील साखळी पूर्ण करा. ही जी साखळी आहे अशी अक्षरांची साखळी ही आपल्याला पूर्ण करायची आहे. ABDEGH. बघा बरं AB सी सोडलेला आहे, ई एफ सोडलेला आहे. मग याच्या नंतर
आय सोडायचा आणि जे के यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? जे के यायला पाहिजे. म्हणजे आय सोडून क्रमाने जे के. जसा की ए बी, सी सोडला डी ई, एफ सोडला जी एच, आय सोडला जे के. म्हणजे इथे काय यायला पाहिजे तुमचा? जे के. पर्याय क्रमांक बी वरती अचूक उत्तर आहे जे के. प्रश्न क्रमांक 31 आहे. गटात न बसणारे पद ओळखा. आपल्याला गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. सितार, ढोलकी, तबला आणि मृदंग. बघा बरं, हे सगळे काय आहेत? वाद्य आहेत. पण सितार हे जे वाद्य आहे हे तारांपासून बनलेलं असतं. ढोलकी, तबला, मृदंग हे चामड्यांपासून बनलेले वाद्य आहेत. म्हणजे हे तिघेही एका गटातले वाद्य आहेत. हे वेगळ्या गटात बसेल सितार. येतंय म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर होईल. गटात न बसणारे पद ओळखा. पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे. कान, नाक, जीभ, तोंड असे शब्द दिलेले आहेत. मग आता यात वेगळं काय आहे? सगळे तर आपल्या शरीराचेच भाग आहेत. मग वेगळं कसं ठरेल? तर काही बघा ज्ञानेंद्रिय असतात. ज्ञानेंद्रिय तुम्हाला माहित असली पाहिजेत. ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, नाक, जीभ, कान आणि त्वचा हे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्यापैकी कान आपलं ज्ञानेंद्रिय आहे, नाक हे सुद्धा ज्ञानेंद्रिय आहे, जीभ सुद्धा ज्ञानेंद्रिय आहे, तोंड हा अवयव भाग आहे पण ते ज्ञानेंद्रिय नाहीये. तर ते तोंडात असलेली जीभ ही ज्ञानेंद्रिय होऊ शकते. येतंय लक्षात? म्हणून काय आहे की वेगळं पद कोणतं? तर ऑप्शन नंबर डी हे वेगळं पद होणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 33 33वा क्वेश्चन आहे. विसंगत पद ओळखा. विसंगत म्हणजे काय? विसंगत आणि वेगळे, विजोड या अर्थानेच हा एकच शब्द वापरला जातो. विसंगत म्हणजे वेगळे. बघा, पहिलाच तुमचा आवडता खेळ क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि कॅरम यामध्ये वेगळं कोणतं आहे? सगळे खेळ आहेत, पण क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, कबड्डी असेल हे कसे आहेत? तर हे मैदानी खेळ आहेत. कोणते खेळ? मैदानी खेळ आहेत. कॅरम कसा आहे? तर एका ठिकाणी बसून खेळला जाणारा खेळ आहे. त्याला इंडोअर गेम असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 34 आहे. क्रमाने येणारे पद ओळखा. बघा, मार्च, एप्रिल, मे हे काय आहेत? इंग्रजी महिने आहेत. मार्चच्या नंतर एप्रिल, एप्रिलच्या नंतर मे, मेच्या नंतर काय येईल बरं? जून. काय येईल? जून. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. क्वेश्चन नंबर 35. इथे मात्र आता काळजीपूर्वक लक्षात घ्या. जर ए बरोबर 1, टी बरोबर 20 म्हणजे T20, एन बरोबर 14 तर ANT हा शब्द कसा लिहिला जाईल? ए साठी काय वापरलेला आहे? तर ए साठी 1 वापरलेला आहे. ए साठी काय वापरला? 1 वापरला. त्यानंतर एन साठी काय वापरलेला आहे? तर एन साठी काय वापरलेला आहे? 14 वापरलेला आहे. आणि टी साठी काय वापरलेला आहे? तर 20 वापरलेला आहे. ANT हा शब्द जर लिहायचा असेल तर 11420. बघा बरं, 11420 पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तेला दिसून येणार आहेत. त्यानंतर पुढेही क्वेश्चन नंबर 13 कसा आहे? जर ए बरोबर 2, बी बरोबर 4, सी बरोबर 6 तर डी बरोबर काय? बघा, ए म्हणजे 2, बी म्हणजे 4, सी म्हणजे 6 तर डी म्हणजे काय होईल? डी हा 4 नंबरला असतो आणि 4 ची दुप्पट किती होते? 8 होते. म्हणून पर्याय क्रमांक सी 8 हे याचं अचूक उत्तर होणार आहे. जर ए बरोबर 5, बी बरोबर 10, सी बरोबर 15 तर ए अधिक बी अधिक सी बरोबर किती? बघा बरं, ए म्हणजे किती? 5, बी म्हणजे किती? 10 आणि सी म्हणजे किती? 15. करा सगळ्यांची बेरीज. बघा बरं, 5 अधिक 10 15 होतात, 15 अधिक 15 30 होतात. म्हणून 30 कुठे आहे? पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. प्रश्न क्रमांक 38 असा आहे. गटात न बसणारे पद ओळखा. यालाच विसंगत असं सुद्धा आपण म्हणतो. बघा बरं, चैत्र, वैशाख, मे, ज्येष्ठ. आता यामध्ये काही आपल्याला मराठी महिने दिसून येतात. हे मराठी महिने आपल्याला माहित असणं गरजेचे आहेत. बघा, चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ हे काय आहेत? तर मराठी महिने आहेत. मे हा इंग्रजी महिना आहे म्हणून वेगळं पद कोणतं आहे? मे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 आहे. जर तवा बरोबर वात, तवा बरोबर वात, रवा बरोबर वार तर रस हा शब्द कसा लिहाल? रसला काय लिहिणार मग तुम्ही? म्हणजे काय झालं?
तवा, तवासाठी काय लिहिलं आपण? वात लिहिलं. तवासाठी काय लिहिलं? वात. म्हणजे जो दुसरं अक्षर होतं ते पहिल्या ठिकाणी आणलं, दुसरं अक्षर पहिल्या ठिकाणी, पहिलं अक्षर दुसऱ्या ठिकाणी. इथे आपल्याला तसंच करायचं आहे. जर रस दिलेला आहे तर काय करणार आपण? स हे अक्षर पहिल्यांदा आणि र हे अक्षर दुसऱ्यांदा. सर, सर. पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर होणार आहे. येतंय लक्षात? त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 आहे. जर पावसाळा छत्री, पावसाळा छत्री, हिवाळा स्वेटर, तर उन्हाळा काय? उन्हाळा रेनकोट. उन्हाळ्यात काय रेनकोट घालून फिरणार आहात का? नाही. उन्हाळा सायकल. काही म्हणतील की उन्हाळ्यात आम्ही सायकल चालवतो. उन्हाळा टोपी, उन्हाळा टोपी. आणि उन्हाळा मामाचे गाव. काही म्हणतात आम्ही मामाच्या गावाला जाणार आहोत, म्हणजे मामाचे गाव. पण आपल्याला इथे हे समजून घेणं गरजेचं आहे की पावसाळा छत्री म्हणजे पावसाळ्यामध्ये छत्री आपलं संरक्षण करते, हिवाळ्यामध्ये स्वेटर आपलं संरक्षण करतो, तर उन्हाळ्यामध्ये काय आपलं संरक्षण करेल? तर टोपी आपलं संरक्षण करणार आहे. मामाचं गाव संरक्षण करणार आहे किंवा सायकल संरक्षण करणार आहे का? नाही. उन्हापासून संरक्षण कोण करणार? तर टोपी करणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढील साखळी पूर्ण करा. ही जी साखळी आहे ती पूर्ण करायची आहे. बघा 11, 222, 3333 म्हणजे काय? 1 1 दोनदा, 2 2 तीनदा, 3 3 हे 4 वेळा. म्हणजेच काय? पुढे काय येणार आहे? 4 4 4 4. पण किती वेळा? 5 वेळा यायला पाहिजे. किती वेळा? 5 वेळा यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे याचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढील साखळी पूर्ण करा. याला म्हणतात बेटा @ हॅशटॅग. याला म्हणतात रुपीजचं साईन आहे आपलं, हे रुपीज. पुढे काय आलेला आहे? हा एक ग्रुप बनलेला आहे @#र. त्यानंतर @ दोनदा, हॅशटॅग दोनदा. मग इथे र पण काय यायला पाहिजे? दोनदा यायला पाहिजे. म्हणजे र किती वेळा? फक्त दोनदा. तीनदा का? नाही. येतंय लक्षात? त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. क्वेश्चन नंबर 43 आहे. विसंगत पद ओळखा. विसंगत पद ओळखायचं आहे आपल्याला. ए बी ई आणि आय. ए बी ई आणि आय हे पद आपल्याला दिलेले आहेत. मग आता यामध्ये काय असेल नेमकं? तर ए ई आय ओ यू. आठवतायत का? ओव्हेल्स. म्हणजे ए हा ओव्हेल साऊंड आहे, ई हा ओव्हेल आहे, आय हा सुद्धा ओव्हेल आहे, बी हा ओव्हेल आहे का? नाही. म्हणून बी हे काय असणार आहे? वेगळं पद असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 44 आहे. विसंगत पद ओळखा. यामध्ये विसंगत पद ओळखायचं आहे. ए बी सी डी. ए बी सी डी दिलेला आहे. विसंगत ओळखायचं आहे. यामध्ये बी डी आणि बी सी आणि डी हे काय आहेत? कॉन्सोनंट आहेत. ए हा काय आहे? ओव्हेल आहे. म्हणून ए यातून वेगळा होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 45 आहे. विसंगत पद ओळखा. यातही विसंगत पद ओळखायचं आहे. कसं ओळखणार बरं? 2 3 4 6. यात काय विसंगत असेल? तर क्रमांक बी हे विसंगत आहे. का विसंगत आहे? कारण याला म्हणतात विषम संख्या. कोणती म्हणतात? विषम संख्या. 6 कसे आहेत? सम आहेत. 4 कसे आहेत? सम आहेत. 2 कसे आहेत? सम आहेत. म्हणजे यातील वेगळं कोणतं? तर पर्याय क्रमांक बी ही विषम संख्या आहे. येतंय लक्षात? त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. जर मुंगी वारुळ, गाय गोठा, तर उंदीर काय? बघा बरं, मुंगी राहते कुठे? वारुळामध्ये राहते. मुंगी जर वारुळामध्ये राहते म्हणजे तिचा अधिवास, तिचं घर काय आहे? वारुळ आहे. गाय कुठे राहते? गोठ्यात राहते. तर उंदीर कुठे राहील बेटा? कुठे राहील? बिळामध्ये राहील. म्हणजे उंदराचं घर कोणतं? तर बीळ. जर क्रिकेट बॅट बॉल, क्रिकेट बॅट बॉल, तर बॅडमिंटन काय? क्रिकेट कशाच्या सहाय्याने खेळलं जातं? बॅट बॉलच्या सहाय्याने खेळलं जातं. मग बॅडमिंटन हा खेळ खेळायचा असेल तर तुम्ही कशाने खेळणार? दोरी आणि नेटने खेळणार का? नाही. शटल आणि रॅकेटने खेळणार का? हो, त्याला शटल कॉकच म्हणतात. त्यानंतर रॅकेट आणि बॉलने खेळणार का? बॉल वापरणार आहात का तुम्ही बॅडमिंटन खेळताना? नाही. त्यानंतर स्टंप आणि बॉल वापरणार आहात का? नाही. म्हणजे शटल आणि रॅकेटच्या सहाय्याने तुम्ही काय खेळणार? बॅडमिंटन हा खेळ खेळणार आहात. क्वेश्चन नंबर 48 आहे. जर बॉलर म्हणजे गोलंदाज,
जर बॉलरला गोलंदाज म्हटलं तर अंपायर म्हणजे काय? अंपायर म्हणजे काय? बघा बरं, अंपायर म्हणजे क्षेत्ररक्षक का? नाही. अंपायर म्हणजे धावक का? नाही. अंपायर म्हणजे यष्टीरक्षक का? नाही. अंपायर म्हणजे पंच का? हो, अंपायरलाच मराठीमध्ये पंच असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. चुकीचे पद ओळखा. हे काळजीपूर्वक बघा. बघा, 1 गुणिले 1 बरोबर 1 बरोबर आहे. जर 1 ने 1 लाच जर गुणला आपण तर उत्तरही 1च येतं. 1 भागिले 1 बरोबर 1 हेही करेक्ट आहे. 1 ने जर 1 लाच भागितलं तर उत्तर 1च येतं. 1 अधिक 1 1 अधिक 0 बरोबर 1 हेही बरोबर आहे. 1 मध्ये जर 0 मिळवला तर 1च येतो. पण 1 गुणिले 0 बरोबर 1 हे चुकीचं आहे. कारण 1 गुणिले 0 बरोबर काय? 0. म्हणून डी हा पर्याय काय आहे? वेगळा होणारा पर्याय आहे. त्यानंतर विसंगत पद ओळखा. बघा बरं, ए मध्ये काय दिलेलं आहे? बुक, नोटबुक, मोबाईल आणि पेन्सिल. यातलं विसंगत पद कोणतं आहे हे कमेंट करून विद्यार्थी बालमित्रांनो तुम्हीच सांगायचं आहे. विद्यार्थ्याला कमेंट करता आली नाही, पालक शेजारी असतील तर पालकांनी कमेंट करायची आहे, यातील वेगळं पद कोणतं आहे. क्वेश्चन नंबर 51 आहे. जर ए म्हणजे स्टार, एम म्हणजे ग्रेटर दॅन, एन म्हणजे लेस दॅन, याला काय म्हणतात? ग्रेटर दॅन, लेस दॅन. हे माहीत ठेवा कारण पुढे तुम्हाला कामाला येणार आहे. तर मॅन हा शब्द कसा लिहाल? कोणता शब्द लिहायचा आहे आपल्याला? मॅन. एम साठी काय वापरलेला आहे? तर ग्रेटर दॅन वापरलेला आहे. ए साठी काय वापरलेला आहे? तर स्टार वापरलेला आहे. एन साठी काय वापरलेला आहे? तर लेस दॅन वापरलेला आहे. ग्रेटर दॅन, स्टार आणि लेस दॅन. ग्रेटर दॅन, स्टार आणि लेस दॅन कुठे आहे? पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी याचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. क्वेश्चन नंबर 52. येथपर्यंत आलात सगळे बुद्धिमत्तेचे क्वेश्चन बघा कारण खूप छान क्वेश्चन आहे. यातले ऍज इट इज क्वेश्चन येण्याची शक्यताही खूप मोठी आहे. येतंय लक्षात? पुढील संख्या क्रमाने लावा. या संख्या आपल्याला लावायच्या आहेत क्रमाने. कोणकोणत्या संख्या दिलेल्या आहेत? संख्या वाचन चांगलं आलं पाहिजे. 2304, 2034, 2043, 2403 अशा संख्या दिलेल्या आहेत. यांना आपल्याला लावायचं आहे क्रमाने. क्रमाने लावत असताना सगळ्यात लहान संख्या आपण अगोदर घेणार आहोत. अगोदर कोणती संख्या घेणार आहोत? सगळ्यात लहान संख्या कोणती बेटा आपली? तर 2034 ही सगळ्यात लहान संख्या होणार आहे. त्याच्या पुढे कोण येईल? तर 2043 ही संख्या येणार आहे. त्याच्या पुढची संख्या कोणती येईल? तर 2304 ही संख्या येणार आहे. 2304. त्यानंतर शेवटी कोणती येणार आहे? तर 2403. संख्या क्रमाने कशा लावायच्या किंवा लहान मोठेपणा संख्यांचा कसा ठरवायचा हे जर माहित नसेल तर याचा सेपरेट व्हिडिओ आपण देणार आहोतच. बघा, तर 2034 कुठे आहे? बी नंबरला आहे. 2043 कुठे आहे? सी ला आहे. 2304 कुठे आहे? ए ला आहे. आणि 2403 कुठे आहे? डी ला आहे. म्हणजे आपला योग्य क्रम बीसीएडी असला पाहिजे. बीसीएडी, 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 बीसीएडी पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. या पद्धतीचे प्रश्न सुद्धा तुम्हाला येतात. याला सरावाची गरज आहे, टेक्निकची गरज आहे, तरच हे प्रश्न चौथीच्या विद्यार्थ्यांना सुटणार आहेत. पालकांना जरी सोपे वाटत असले तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या वयाच्या मानाने त्यांना विचार करावा लागतो. त्यानंतर चुकीचे पद ओळखा. काय आहे बरं? मासे, खेकडा, ऑक्टोपस, कोल्हा. तर बघा, मासे कुठे राहतात? पाण्यात राहतात. त्यानंतर खेकडा पाण्यात राहतो, ऑक्टोपस पाण्यात राहतो आणि कोल्हा कुठे राहतो? जंगलात म्हणजे जमिनीवर राहतो. कुठे राहतो? जमिनीवर राहतो. म्हणून कोल्हा काय होणार आहे? वेगळा होणार आहे. क्वेश्चन नंबर 54. विसंगत पद ओळखा. बैलगाडी, रिक्षा, कार, बस. कोणता वेगळा आहे? बैलगाडी. कारण यामध्ये काही पेट्रोल वगैरे टाकावं लागत नाही, तर याला बैल ओढत असतात. हे जे आहेत हे यांत्रिक वाहनं आहेत, यंत्रावर चालणारे वाहनं आहेत. त्यानंतर पुढचा आहे विसंगत पद ओळखा. नृत्य, गृह, कृपा, घृणा. यामध्ये विसंगत ओळखणं नक्कीच विद्यार्थ्यांना कठीण होईल. या प्रश्नाकडे काळजीपूर्वक बघा. बघा, नृ, गृ, कृ आणि घृ. कृ हे काही जोडाक्षर आहे का? नाही, जोडाक्षर नाही. हे जोडाक्षर नाही. म्हणजे यामध्ये गृह हा जोडाक्षरयुक्त शब्द नाहीये,
कृपा हा जोडाक्षरयुक्त शब्द नाहीये, घृणा हा सुद्धा जोडाक्षरयुक्त शब्द नाहीये, नृत्य यामध्ये अर्ध त आणि य हे जोडाक्षर आहे, म्हणून नृत्य हा शब्द जोडाक्षरयुक्त शब्द आहे, बाकीचे हे जोडाक्षरयुक्त शब्द नाहीत, हे लक्षात ठेवा. गृह हे जोडाक्षर नाही, कृ हे सुद्धा जोडाक्षर नाही, गृह हे सुद्धा जोडाक्षर नाहीये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 56 आहे, अचूक पर्याय निवडा. जर पुष्प म्हणजे फुल, पुष्प म्हणजे काय, फुल, तर सदन म्हणजे काय? बघा, हे समानार्थी शब्द आहेत बरं, समानार्थी शब्द आपल्याला माहित असले पाहिजे. सदन म्हणजे साधा का, सदन म्हणजे श्रीमंत का, सदन म्हणजे माळ का, सदन म्हणजे घर का. यस, सदन म्हणजे काय, घर. ज्या घरामध्ये आपण राहतो त्याला सदन असं म्हणतात, आणि बऱ्याचशा घरांवर असं काही काही नावं लिहिलेले असतात. येतंय लक्षात, त्याला सदन पुढं लिहिलं जातं. चला, हे प्रश्न सुद्धा खूप महत्वाचे आहेत. आरशातील प्रतिबिंब, आरशातील प्रतिबिंब कसे ओळखायचे आहेत हे आपल्याला बघायचे आहे. हे जे दाखवलेलं असतं याला आरसा समजायचा असतो. आपण सकाळी शाळेत जाण्याच्या अगोदर आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर आरशाच्या समोर उभं राहतो. कशासाठी? केस विंचरणे वगैरे कामं करण्यासाठी. आता इथे आरशाच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर काय काय गोष्टी काळजीपूर्वक समजून घ्यायच्या आहेत. तर इथे या पद्धतीने झेड सारखा आकार इथे दाखवलेला आहे, आणि इथे आरसा आहे. या आरशामध्ये सगळ्यात अगोदर झेडचा कोणता भाग दिसेल, तर हा भाग दिसेल. हा भाग इकडे जवळ दिसेल, हो की नाही? कारण आपण आरशाच्या समोर असा हात केला तर सगळ्यात अगोदर हात दिसेल, त्यानंतर आपण त्याच्या पाठीमागे असलेलो दिसतो, जवळ काय दिसतो, हात दिसतो. तसं हे आरशाच्या जवळ दिसणार आहे. इथे आरशाच्या जवळ आहे का, नाही. इथे ही बाजू आरशाच्या जवळ आहे का, इथेही नाही. असा दिसणार आहे का, नाही. तर बघा, ही बाजू जवळ दिसणार, ही टोकं दूर दिसणार, म्हणून ऑप्शन नंबर डी हे आपलं काय होणार आहे, करेक्ट उत्तर होणार आहे. यावरती सुद्धा 100% क्वेश्चन तुम्हाला येणार आहे, आला तर हाच येऊ शकतो. येतंय लक्षात. त्यानंतर पुढे आहे, इथे एक दाखवलेला आहे, आरशात कसा दिसेल बघा बरं. एकची ही बाजू आरशाच्या पलीकडे दिसेल, जवळ नाही दिसणार. ही बाजू जवळ दिसेल. बघा, असे इथे आहे का, नाही. इथे खालची बाजू कुठे गेली मग, गायब झाली, नाही होणार. असा दिसणार आहे का, एक आडवा होणार आहे का, नाही. तुम्ही असं कधी असं झालं का, उभे आहात आणि झोपलेले दिसलात आरशात, असं होतं का, नाही. तर बघा, ही जी दांडी आहे त्या आरशाच्या पलीकडल्या बाजूला दिसणार आहे, दूर दिसणार आहे, आणि ही बाजू जवळ दिसणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी हे सुद्धा याचं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढील पैकी वेगळे पद शोधा. पुन्हा एकदा वेगळे पद आलेलं आहे आपल्याला. ए मध्ये काय दिलेलं आहे, पी के आर, त्यानंतर पी आर के, त्यानंतर आर पी के आणि आर टी के असे आपल्याला दिलेले आहे. आता यात वेगळं शोधायचं काय? बघा, इथे पी आहे, पी आहे, पी आहे, इथे पी नाहीच आहे. इथे के आहे, इथे के आहे, इथे के आहे, म्हणजे के 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 इथेही आहे, इथेही आहे, इथेही आहे, इथेही आहे. पण मात्र इथे आर आहे, इथे आर आहे, इथे आर आहे, इथेही आर आहे. येते लक्षात. पण इथे काय आहे, आपल्याला के आला, के आला, के आला, तिथेही के आलेला आहे. इथे पी आला, पी आला, पी आला, इथे पी आला का, आलाच नाहीये. इथे पी आला का, नाही. पीच्या ऐवजी इथे टी आलेला आहे. वेगळं पर्याय कोणता आहे, ऑप्शन नंबर डी. पुढील पैकी वेगळे पद शोधा. बघा, तसंच आहे, वरच्या सारखंच आहे. 6 9 5, 4 9 6, 5 6 9, म्हणजे 6 9 5 की नाही बरोबर. त्यानंतर 6 9 5, म्हणजे या ज्या संख्या आहेत या 6 9 5 पासून बनलेल्या आहेत, 6 9 आणि 5 पासून बनलेल्या आहेत. 6 9 5, 6 9 5, पण यामध्ये 4 वापरलेला आहे, यामध्ये 5 वापरलेला आहे का, नाही, म्हणून ऑप्शन नंबर बी हे वेगळं आहे. त्यानंतर क्रमाने पुढे येणारे पद शोधा. जर ए, ए बी, ए बी सी, पुढे काय येईल बरं मग, ए बी सी डी हे पद येईल. ईडी येईल का फक्त, नाही. एबीडी येईल का फक्त, नाही. एसीडी येईल का फक्त, नाही. एबीसीडी हे पद येईल. या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 62, 62वा प्रश्न आहे, क्रमाने पुढील येणारे पद शोधा. 5 10 15 20, काय येईल पुढे, 25. अतिशय बरोबर, 25 पर्याय क्रमांक सी. क्रमाने येणारे पुढील पद शोधा. आता सोपं सोपं वाटतंय की नाही, असाच पेपर तुम्हालाही सोपा जाणार आहे. बघा, 1 2 4 8, बघा बरं, 1 चं 2 झालं, म्हणजे 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट किती मग 16. झालं उत्तर आपलं, हो की नाही. आता सोपं वाटत असेल कारण आपण कुठे आलेलो आहोत,
पेपरच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि असाच अभ्यास केला तर परीक्षेला नक्कीच पास होऊ. याकडे आता द्या काळजीपूर्वक लक्ष. 64वा प्रश्न आहे, अजयच्या मामाच्या मुलाची आई अजयची कोण? अजय नावाचा एक मुलगा आहे, त्याच्या मामाच्या मुलाची आई. जसं आता हे नातेसंबंधाचे प्रश्न नेहमी असे समजून घ्यायचे की स्वतःवरून ठरवायचं. समजा तुम्ही आहात, तुमच्या मामाच्या मुलाची आई तुमची कोण असं ठरवायचं. येतंय लक्षात? अजय आहे, अजयच्या मामाला एक मुलगा आहे, त्याची आई अजयची कोण? म्हणजे तुमच्या मामाच्या मुलाची आई तुमची कोण लागते बेटा? मग मामी लागते. कोण लागते? मामी. येतंय लक्षात? त्यानंतर रुद्राच्या बहिणीची आत्या ही रुद्राच्या वडिलांची कोण? बघा बरं, रुद्राच्या बहिणीची आत्या ही रुद्राची कोण होणार? आत्याच होणार. त्यानंतर रुद्राच्या वडिलांची कोण? बघा बरं, आत्या ही आपल्या वडिलांची कोण असते? बहीण असते. येतंय लक्षात? आपल्या वडिलांची बहीण असते. अभयच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा, अभयचा कोण? अभय नावाचा एक मुलगा आहे, त्याचे आजोबा, त्यांना एकुलता एकच मुलगा आहे, तो अभयचे कोण असेल? कोण असणार? वडील असणार आहे. समजा हा अभय आहे, अभयला आहेत आजोबा आणि आजोबांना एकुलता एक आहे मुलगा, तर अभयचे हे कोण होणार आहे? हे आजोबा आहेत, हा मुलगा आहे, म्हणजे अभयचे हे वडीलच आहेत. कोण आहेत? वडील आहेत. असे नातेसंबंध तुम्ही घरच्यांनाही विचारा अगोदरच की हे आपल्या नात्याने कोण लागतात, ते आपल्या नात्याने कोण लागतात, म्हणजे नातेसंबंधावरचे प्रश्न क्लिअर होतात. आणि नातेसंबंध हे फक्त स्कॉलरशिप पुरतं मर्यादित नाहीये, तर तुमच्या शैक्षणिक प्रवासामध्ये वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही देत असणार आहात, त्यात सुद्धा नातेसंबंध हा घटक निश्चितच विचारला जातो. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. हे खूप महत्वाचं आहे बालमित्रांनो, सोपं असतं, गुण निश्चितच मिळतात. एका रांगेत अमरच्या पुढे 5 मुले आहेत. बघा, अमर नावाचा एक मुलगा आहे, अमरच्या पुढे किती मुलं आहेत? 5 मुलं आहेत व मागे 2 मुले आहेत. व मागे 2 मुलं आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये परिपाठाला उभं राहत असताना कुठेतरी उभे राहत असाल, तुमच्या समोर काही मुलं असतात, तुमच्या मागे काही मुलं असतात, तर रांगेत एकूण मुलं किती आहेत? अमरच्या समोर 5 आहेत, अमरच्या समोर 5 आहेत, अमर हा 6वा होणार आहे, अमरच्या पाठीमागे 2 आहेत, म्हणजे हे 5, अमर 1 आणि त्याच्या पाठीमागे 2, सगळे किती झाले? 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, किती झालेले आहेत? 8. म्हणून त्या रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती असणार आहेत किंवा मुले किती असणार आहेत? तर 8 मुले असणार आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 68 आहे. एका रांगेत 10 विद्यार्थी आहेत, एक रांग आहे, आता इथे 10 विद्यार्थ्यांची रांग आहे. रोहितचा पुढून 5वा क्रमांक असल्यास अशी 10 मुलांची रांग आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, अशी 10 मुलांची एक रांग आहे आणि रोहित जो आहे तो 5व्या क्रमांकावर आहे. 1 2 3 4 आणि 5, इथे रोहित हा 5व्या क्रमांकावर आहे पुढून. तर त्याच्या पाठीमागे किती मुले उभे असतील? तर किती असणार आहेत? हे 5 असणार आहेत. 1 2 3 4 आणि 5, किती असणार आहेत? 5 मुले रोहितच्या पाठीमागे उभी असणार आहेत. म्हणून ऑप्शन नंबर ए हे काय होणार आहे? आपलं अचूक उत्तर होणार आहे. क्वेश्चन नंबर 69 आहे. एका रांगेत अमन मधोमध बसला आहे. एक रांग आहे आणि एका रांगेत अमन बसला कुठे? मधोमध बसला आहे. त्याच्या पुढे 7 विद्यार्थी असतील तर त्याच्या मागे किती विद्यार्थी आहेत? अमन जर इथे मधोमध बसला, पुढे 7 आहेत, मग मागे किती असणार आहेत? 7च असणार आहे. जेवढे पुढे तेवढेच मागे, म्हणून ऑप्शन नंबर डी अचूक उत्तर होणार आहे. किती सोपं, लय सोपं. चला पुढे. क्वेश्चन नंबर 17 आहे. रोहित पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. दिशा ज्ञानावर प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि यात काहीही कठीण नसतं, फक्त काळजीपूर्वक समजून घ्या. रोहित पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या पाठीमागे कोणती दिशा असेल? तुम्ही जर पूर्वेकडे तोंड करून उभे असाल तर तुमच्या पाठीमागची दिशा कोणती? पश्चिम. करेक्ट. कोणती दिशा येणार आहे? पश्चिम येणार आहे. राहुल पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती? असे प्रश्न सोडवत असताना काय करायचं? तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे असते? एक फुली काढायची आहे, म्हणजे अधिकची आकृती काढायची. वर लिहायचं काय बेटा? तर उत्तर. खाली लिहायचं काय? दक्षिण. उजव्या बाजूला लिहायचं पूर्व,
आणि इथे लिहायचं पश्चिम. बस एवढंच करायचं, कोणताही प्रश्न तुमचा यावरती सुटणार आहे. बघा आता राहुल पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. राहुल उभा आहे इकडे पश्चिमेकडे तोंड करून, म्हणजे राहुलचं तोंड ज्या अर्थाने इकडे पश्चिमेकडे आहे त्याचा उजवा हात कुठे असणार आहे? या बाजूला असणार आहे. कोणत्या दिशेला? त्या दिशेला उत्तर दिशा आहे. तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती? उत्तर दिशा. पर्याय क्रमांक बी हे अचूक उत्तर होणार आहे. पुढचाही प्रश्न तसाच आहे. राहुल पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? आता पश्चिमेकडे राहुलचं तोंड होतं, पण राहुलला वाटलं की आता आपण तोंड करूयात कुठे? पूर्वेकडे करूयात. पूर्वेकडे तोंड केलं, राहुलने तोंड केलं इकडे, मग त्याचा डावा हात कोणत्या बाजूला जाणार आहे? तर डावा हात या बाजूला जाणार आहे. अगेन उत्तरकडेच जाणार आहे, म्हणजे तिथे सुद्धा दिशा कोणती असणार आहे? उत्तरच असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. जानेवारी महिन्यात 1 तारखेला रविवार आहे. जानेवारी महिना आहे, 1 तारखेला जर रविवार आहे तर 8 तारखेला कोणता वार असेल? जर 1 तारखेला रविवार आहे, विद्यार्थी बालमित्रांनो आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की आपल्या एका महिन्यामध्ये आठवडे असतात, हो की नाही? आठवडे असतात आणि आठवड्यात वार असतात किती? 7. म्हणजे 1 नंतर 8 तारखेला तोच वार येतो, 15 तारखेला तोच वार येत असतो. येतंय लक्षात? म्हणजे जसे जसे तुम्ही 7-7 मिळवत जाल वार सारखेच येणार आहेत. इथे 22 तारखेला तोच वार येणार आहे. येतंय लक्षात? जर जानेवारी महिन्यामध्ये 1 तारखेला इथं जर रविवार असेल तर 8 तारखेलाही रविवारच येणार, 15 तारखेलाही रविवारच येणार आणि 22 तारखेलाही रविवारच येणार. एखादं कॅलेंडर काढून बघा, या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये 1 तारखेला कोणता वार होता, 8 तारखेलाही तोच वार आहे का याची खात्री करा आणि प्रश्नाचे गुण मिळवून टाका. येतंय लक्षात? चला पुढचा आहे. डिसेंबर महिन्यात 8 तारखेला बुधवार असेल, डिसेंबर महिना आहे, 8 तारखेला बुधवार असेल तर डिसेंबर महिन्याची सुरुवात कोणत्या वाराने झाली? प्रश्न फक्त उलटा केलेला आहे. बघा 1 तारखेला जो वार तोच वार 8 तारखेला असतो. 8 तारखेला कोणता वार आहे? बुधवार आहे. मग 1 तारखेला पण काय असणार आहे? बुधवारच असणार आहे. इथे लक्षात. प्रश्न उलट जरी केला तरी घाबरून जायचं नाही, त्याला समजून घ्यायचं. बघा तृप्तीचा जन्म 29 फेब्रुवारी 2020 रोजी झाला, तर तिचा पुढील वाढदिवस कधी असेल? बघा 2020 हे काय आहे? तर लीप वर्ष आहे. काय आहे? लीप वर्ष आहे. हे जर लीप वर्ष आहे, या लीप वर्षामध्ये 29 फेब्रुवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस होते. किती दिवस होते? 29 दिवस होते. लीप वर्ष प्रत्येक 4 वर्षानंतर येत असतं. तर पुढचं लीप वर्ष कोणतं असेल? 2024 नंतर 4 वर्षांनी येणारं 2024 असणार आहे. 2024 असणार आहे. पण इथे 2 पर्याय दिलेले आहेत. मग तिचा जन्म कधी झाला होता? तर 29 फेब्रुवारीला झाला होता. मग ती वाढदिवस काय 28 फेब्रुवारीला साजरा करणार आहे का? नाही. कधी करणार? 29 फेब्रुवारीलाच साजरा करणार आहे. अशा प्रकारे आपण काय केलेले आहेत? 75च्या 75 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा. 26 एप्रिलला जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.